आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। जळगाव जिल्ह्यामध्ये एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। एकनाथ खडसे यांनी नोटबंदीच्या काळात काय केलं, कुठे केलं, कशा नोटा बदलल्या हे सगळं मला माहिती आहे असा खळबळजनक आरोप गिरीश महाजन यांनी केला। नोटबंदीच्या काळात तुम्ही काय केलं हे सर्व मला माहिती आहे, मला जास्त बोलायला लावू नका असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला। आतापर्यंत तुम्ही गप्प का बसलात? तुमच्यावर कुणाचा दबाव होता का? काय शोधायचं आहे ते शोधून काढा असा पलटवार खडसे यांनी केला। नोटाबंदीच्या काळामध्ये ज्या बंद झाल्या त्यावेळेला तुम्ही काय काय धंदे केले याचा बोलायला लावू नका मला। सगळं माहिती कशी बंद झाल्या, कुठून झाल्या, काय झाल्या, काय केलं म्हणून। पण मला असं वाटतं की चोराची उलटा बोबा करू नका। आता निवडणुका समोर आहे, समोर या, निवडणुका जिंकून दाखवा। मला केव येते बोलणं बाबा, शोधलं तू नोटाबंदीच्या काळात काय झालं आणि काय नाही, तुला कोणी अडवलं होतं? आतापर्यंत तुझी जबान का चूप राहिली? असं काय होतं की गिरीश भाऊ आतापर्यंत बोलले नाही आणि आत्ताच बोलायला लागले? असा कुणाचा दबाव होता गिरीश भाऊवर की बोलू नये? तुला बोलायला तर बाबा तेव्हाही परवानगी होती, आत्ताही परवानगी होती, मग शोधणं काढून अन्न काढून तुला काय काढायचं आहे ते? जळगावामध्ये गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली। मागच्या निवडणुकीमध्ये मंत्रिपदाचा गैरवापर करून एकनाथ खडसे यांनी दूध संघ आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला। मागच्या 7 वर्षात दूध संघात काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे दूध संघाच्या अपहारात कोणीही वाचणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला। तसंच खडसे यांच्या घराणेशाहीवरून सुद्धा त्यांनी टीका केली। आणि 7 वर्षामध्ये दूध संघाचं काय झालं म्हणून बघताय, ते सांगतायत आम्ही अशी चालवली, आम्ही तशी चालवली, पण वस्तुस्थिती तुम्हाला माहित आहे। आता तर गुन्हे दाखल झाले, 8 दिवस एमपीओ जेलमध्ये गेले, पुढच्या वेळेस अजूनही जाते, अजूनही दुसरे गुन्हे दाखल होतील। म्हणजे तुपामध्ये खाल्लं गेलं, दुधात खाल्लं गेलं, त्यात पाणी कसं टाकलं गेलं। आता अनेक गोष्टी अधिकारी बोलून दाखवतात की बाबा आमची काही चूक नाही, ज्यांना सांगितलं पाणी टाका, ज्यांना सांगितलं 100 रुपये 460 रुपये तूप 85 रुपयामध्ये विका, ज्यांनी सांगितलं फर्स्ट तूप सेकंड क्वालिटीमध्ये टाका, हे सगळ्यांना कबुली जाऊन दिलेला आहे, कबुली जाऊन दिलेला आहे। तुम्ही तुमची सत्ता असताना वाटलेच ते केलं, पण आमची सत्ता असताना आम्ही एक गोष्ट सुद्धा चुकीची करणार नाही, एक गोष्ट चुकीची करणार नाही। जे खरं असेल ते आम्ही त्याकडे करू आणि ते सत्य असेल ते बाहेर येईल, पण मात्र तुम्हाला त्याचा भोगावं लागेल, तुम्हाला निश्चित भोगावं लागेल। तुम्ही किती आवडला विका चोर आहे का, काय चोऱ्या केल्या का, काय आपण सांगितलं नका, आडकडे बोलतील, आज छातीला पैसे तुझे नाहीये। आता तुम्ही किती आवडला की माझ्यावर गुन्हा सिद्ध करून दाखवा, मला क्लीन चिट मिळाली, आता क्लीन चिट तुम्हाला मिळेल अधिकाऱ्यांकडून, सीआयडी कडून मिळेल, सीबीआय कडून मिळेल, अँटी करप्शन कडून मिळेल, सगळ्यांकडून मिळेल तुम्हाला क्लीन चिट। आमच्या वहिनी साहेब म्हणतात ज्यांना काय असं असेल, दुटेचं चेअरमन केलं, महानंदा राज्याचा अध्यक्ष केलं, पुन्हा दुसऱ्या मुलीला तिकीट मिळालं, तिला आमदार केलं, वगैरे घरामध्ये एकही सुटलं नाही ना, एकही नाही, तरी तुम्ही आमच्यावर आरोप करताय। तुम्हाला काही बोलायला तिकडे हाड पाहिजे, आपण काय बोलतो लोक आपल्याला हसतील, वेड्यात काढतील, एवढं आपल्याला भाग पाहिजे, पण हे समजून घ्यायलाच तयार नाही। विना काय केलं त्याची बायकोला रक्षण आहे ना, पण माझ्या 2 मुली तरी नाही राजकारणामध्ये। आता बोलायला गेलो तर मग खूप काही बोलता येईल, त्याचं दुर्दैव होण्याला मुलगा नव्हता, मी म्हटलं पुत्र सुदैव मला मुलगा होता, मग काय झालं? तिकडे पुण्यामध्ये शिवप्रेमी संघटनांच्या सोबत उदयनराजे यांची एक बैठक पार पडली। या बैठकीत उदयनराजे हे शिवरायांच्याबद्दल बोलताना चांगलेच भावूक झाले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं बोलतात तरीही काही जण गप्प का बसतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक चित्रपट प्रदर्शित होतात, या चित्रपटांमध्ये चुकीचं चित्रण केलं जात असल्याची खंत उदयनराजे भोसले यांनी बोलून दाखवली। दरम्यान शिवरायांबद्दलच्या काही जणांच्या वक्तव्यानं व्यथित झालो आहे, त्यामुळे रायगडावर जाऊन भावना व्यक्त करणार असल्याचंही उदयनराजे यांनी म्हटलंय। जेव्हा लिखाण असेल, एखादं वक्तव्य कोणाचं विकृतपणे केलेलं वक्तव्य असेल, चित्रीकरण असेल, चित्रपट असेल, याच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस
महाराजांची अवहेलना केली जाते, त्यांच्याबद्दल गलिच्छ प्रकारे एक चित्र निर्माण केलं जातं, त्यावेळेस राग कसा येत नाही? नाव मात्र त्यांचं घ्यायचं, पण मात्र त्यांचे जे काय विचार जेव्हा तुम्ही सांगता ते आज लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी जर राजकारण करत राहिलं काय होणार, काय भविष्य काय? आणि आपल्या व्यथा सांगायचं ते कोणाकडं? आणि नाही ना तुम्ही कारवाई करू शकत असाल ना कोणत्या अशा व्यक्तींच्या विरोधात, लेखणी असू दे, चित्रपट असू दे, तुमचं याचं विधान केलं असेल, नाही करू शकत ना, तर कोणालाही छत्रपती शिवाजी महाराजांना ते नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही. येत्या 3 तारखेला म्हणजे डिसेंबरला सकाळी 7 वाजता आता व्यथा मांडायच्या तर कोणासमोर मांडायच्या? तर रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांची जी काय समाधी आहे त्या समाधी स्थळावरती जाऊन एक प्रतिकात्मक एक आम्ही जो लोकांचा आक्रोश आहे, लोकांच्या झालेल्या त्या वेदना आहेत, त्यांचा अवमान झाल्यामुळं त्या तिथं जाऊन आम्ही व्यक्त करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सध्या ज्या पद्धतीनं अपमान होतो आहे तो दिवस पाहण्यासाठी मी मेलो असतो तर बरं झालं असतं. शिवाजी महाराजांची ही अवहेलना पाहावत नाही असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. ते सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळेला छत्रपती शिवरायांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून उदयनराजे भोसले व्यथित झालेले दिसले. पत्रकार परिषदेतच त्यांचे डोळे पाणावले. काय दिवस आलेत. मी या ठिकाणी मी त्या घराण्याचं कुटुंब म्हणून मी बोलत नाही, ते घटक म्हणून बोलतोच आहे, पण एक शिवाजी महाराजांचे तुमच्यासारखा सगळ्यांसारखा एक शिवभक्त म्हणून माझ्या वेदना या ठिकाणी मांडतोय. हे बोलताना सुद्धा एवढं वाईट वाटतं की बोलायचं नाही. ही संकल्पना म्हणजे अक्षर सांगतो, कधी कधी असं वाटतं बोलताना एवढ्या वेदना होतात. मेलो असतो दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असतं. काय दिवस आलेत, हेच दिवस बघायचे होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर येते. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यानंतर राजकीय पक्षांसह काही संघटनासुद्धा आक्रमक होत आहेत. यानंतर विरोधकांच्याकडून राज्यपालांना हटवा अशी आग्रही मागणी केली जाते. सगळ्याच स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होत असताना राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. पदमुक्त होण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक असेल असं केसरकर म्हणाले. हे बघा, हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. ज्या बाबतीत कळवायचं होतं की जिथं चुकलेलं आहे ते चुकलेलं आहेच, आणि ते त्या भावना राज्यपाल महोदयांच्यापर्यंत दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असा काही निर्णय त्यांनी घेतला असेल तर तो त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे, आणि एवढ्या मोठ्या पदाबद्दल मी कॉमेंट करणं हे योग्य नाही, आणि त्याच्यामुळे त्या बाबतीत मी काही कॉमेंट्स करणार नाही. राज्यपाल हे विधिमंडळाचे प्रमुख असतात, मुख्य असतात. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मत देणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. राज्यपाल स्वतःचा निर्णय स्वतः घेतील असंही त्यांनी नमूद केलं. माझ्या मते राज्यपाल हे विधिमंडळाचे मुख्य असतात, आणि त्यांनी केलेल्या भाष्यावरती किंवा त्यांनी केलेल्या टिप्पणीवरती कुठचीही मला रिॲक्शन देण्यात योग्य नाहीये. परंतु जी वस्तुस्थिती आहे ती सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ह्यावरचा पुढचा निर्णय राज्यपाल महोदय स्वतः करतील. यात मला काही विशेष टिप्पणी करायची गरज नाही. राज्यपालांनी पदमुक्त होण्याचे संकेत दिल्यानंतर आता संजय राऊत यांनी या संदर्भात एक ट्विट केला. त्यांनी काय म्हटलं या ट्विटमध्ये पाहूयात. राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधात शिवसेनेनं महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते.
तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील. राजभवनाची खिंड पडली, आवाज शिवसेनेचाच जय महाराष्ट्र, असं राऊत यांनी म्हटलंय. दरम्यान राजभवनाच्या कडून राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. या संदर्भातल्या ज्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत त्या बातम्यांचं पूर्णतः खंडन केलं आहे. राजभवनाकडून या संदर्भातल्या सर्व प्रकारच्या बातम्यांचं खंडन करण्यात आलं आहे. पदमुक्त होण्याबद्दलच्या बातम्या या खोट्या असल्याचं राजभवनाच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तेव्हा आज सकाळपासून अचानक बातम्या येऊ लागल्या की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वतःहून केंद्र सरकारकडे मला पदमुक्त करा, मला माझ्या राज्यात परत जाऊ द्या, अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती. पण थोड्या वेळापूर्वी राजभवनातल्या सूत्रांनी असं म्हटलं आहे की ही बातमी आणि या संदर्भातल्या चर्चा पूर्णपणे चुकीच्या आहेत. बातमी पुण्यातून आहे. पुणे शहरामध्ये सुरू असलेल्या बाईक टॅक्सी वाहतुकीच्या विरोधात रिक्षा संघटनांनी बंद पुकारला आहे. अनेक संघटनांनी एकत्र येऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समोर चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेकायदा बाईक टॅक्सी या तात्काळ बंद कराव्यात, या मागणीसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. चंद्रकांत, काय म्हणणं आहे या रिक्षावाल्यांचं? कारण मुंबईत अगदी सुरुवातीला जेव्हा अशा ऑनलाईन प्रीपेड पोस्टपेड टॅक्सी सुरू झाल्या होत्या तेव्हा त्यालाही विरोध झाला होता, तसाच पुण्यात आहे? हो, निश्चितच यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ई बाईक टॅक्सी जी आहे ना, मग ऑनलाईन ओलावरून ती पहिल्यांदा बंद करा, कारवाई करा. ते बेकायदेशीर ठरवलेली, पण तरी त्यांच्यावर कारवाई करत नाही आरटीओ ऑफिस. जे काय करते थातूर मातूर, असा यांचा आरोप आहे. जोपर्यंत तुम्ही ते बंद करत नाही तोपर्यंत आम्ही आजपासून जो रिक्षा संप सुरू केलेला आहे तो हटवणार नाही. मी आता त्यांनी तयारीच केली. आता मी आरटीओ चौकात उभा आहे, मी पहिल्यांदा दाखवेल कॅमेरावरून सांग. ही सगळी पब्लिक इथं या आरटीओ चौकात यांनी चक्का जाम केलेला आहे. अजून रिक्षा लावून ठेवल्यात आणि हे रिक्षा इथून हलवणार नाहीत. सगळे रस्ते जाम आहेत. मी मोठा जमाव जवळपास 1000-1500 रिक्षा चालकांचा. आपण नेमकं काय झालं दिवसभरात? त्यांचे अध्यक्ष आहेत केशव क्षीरसागर. मला सांगा, बाबा क्षीरसागरांचे चिरंजीव आहेत. काय आता तुमची पुढची भूमिका? आपण बघताय की सकाळपासून अत्यंत शांतीमध्ये आम्ही आंदोलन करतोय आणि वाट बघतोय की काहीतरी अपडेट्स पॉझिटिव्ह येतील. दुपारी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा PNचा फोन आला. ते म्हणले मुख्यमंत्री बोलतील. आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट होती. मुख्यमंत्री साहेबांशी मी फोनवरती बोललो आणि त्यांनी सांगितलं की मी ॲक्शन घेतो, मी आता कमिशनरांशी बोलतोय. आम्ही अत्यंत खुश झालो आणि मी म्हटलं की आमच्या समितीचा निर्णय आपल्याला काही वेळात सांगतो. आम्ही समितीचे जे 12 संघटना पुण्यातल्या आणि 5 चिंचवडचा आम्ही जेव्हा बोललो तेव्हा असा निर्णय आमचा झाला की जर का स्वतः मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री स्वतः माईकवरती स्पीकरवर, कारण त्यांच्या शब्दाला मान आहे, ते पुरस्कृत रिक्षा चालक आहेत, तर आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे. पण त्यांनी जर का हे लोक, कारण की तुम्ही बघताय की जमाव अत्यंत चिडलेला आहे. प्रक्षोभक बिलकुल नाही, हा शांततापूर्ण जमाव आहे. पोलिसांनी राग आहे, दगडफेक होऊ शकते इथं. पोलीस तर आता अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की आमचे आंदोलन आजपर्यंत एकही हिंसक घटना घडलेली नाहीये. तुम्ही बघता किती शांतपूर्व आहे. काय कुठे जे आम्ही हिंसा करतो, सॉरी, त्या हिंसेची आम्ही निंदा करतो, निषेध करतो. उत्स्फूर्तपणे लोकांनी सहभागी व्हावं असा आमचा प्रयत्न असतो. आम्हाला बदनाम करण्यासाठी काही लोक रिक्षा फोडत असतील, पण ते चुकीचं आहे. रिक्षा फोडू नका, आम्ही उत्स्फूर्तपणे बंद सहभागी असं हे करतो. आपण मुद्द्यावरती तर आम्ही पुन्हा त्या PNना फोन केला, त्यांना विनंती केली की मुख्यमंत्र्यांनी एकदा स्पीकरवरती सांगावं सगळ्या लोकांना, मग लोकांना विश्वास लोक घरी जातील. परंतु त्यांच्या PNनी बिलकुल रिस्पॉन्स दिला नाही. आम्ही जवळपास 1 तासामध्ये त्यांना अनेक वेळा फोन केला. मग आम्ही अजित शिंदे साहेब जे पुणे आरटीओ अधिकारी त्यांना भेटलो, पण त्यांनी सुद्धा दरवेळीप्रमाणे उडवडीची उत्तरं दिली. ते म्हणले की DC साहेब फिरायला गेले सुट्टीवरती, कोणतरी विभागीय आयुक्त साहेब लखनौला गेलेत. असं चालणार नाही. आमची लोक, आमची पोरं घरी उपाशी आहेत. आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षभरापासून आंदोलनं, मोर्चे करतोय. कुठल्याच प्रकारे गरिबांना गांभीर्याने घेत नाहीत का? आणि या ओला उबेर रॅपिडो कंपन्यांना आंदोलन दिलाय का महाराष्ट्र सरकारने, हा आपला अख्खं राज्य? त्यामुळे आम्ही आता निर्णय घेतला आहे. पण आता प्रशासन तुमच्यावर आरोप करतोय, तुम्ही चक्काजाम करून वेठीच धरतायच लोकांना. प्रशासनाने जे आरोपी आहेत, ज्यांच्यावर गुन्हे दाखल त्यांच्यावरती आरोप करावे ओला उबेर रॅपिडोवर. चंद्रकांत, म्हणजे जोपर्यंत स्पष्ट आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही पुण्यातलं, एका शब्दात सांग.
वळूयात ठाण्यातल्या बातमीकडे. गोवरचा धोका राज्यात वाढत चाललाय. मात्र गोवरच्या लसीकरणाच्या करता गेलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणं, त्यांच्या अंगावर धावून जाणं अशा प्रकारचे वाईट अनुभव ठाणे महानगरपालिकेला आले. त्यामुळे आता महानगरपालिकेनं धर्मगुरूंची मदत घेतली आहे. एवढंच काय तर आता खाजगी आणि सर्व छोट्या मोठ्या शाळांना देखील वर्गातील मुलांची तपासणी करून ताप आल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी अशा प्रकारचे आदेश मनपानं दिले आहेत. याच संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त बांगरसाहेब आहेत. बांगरसाहेब, गोवर म्हणजे कोविड नंतर आता गोवर साथ आलेली आणि ही लहान मुलांशी संबंधित आहे, त्यामुळे लसीकरण करावं आणि लसीकरण पूर्ण व्हावं याकरता आपण भरपूर प्रयत्न करतायत, पण अडचणी देखील भरपूर येत आहेत. गोवरचा सामना करण्यासाठी आपल्या सर्वांना कल्पना आहे की लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. लसीकरण ज्यांचं झालेलं आहे त्या बालकांमध्ये गोवर जरी झाला तरी पुढचे कॉम्प्लिकेशन फार मोठ्या प्रमाणावरती टाळता येतात. त्यामुळे सध्या ज्या आरोग्य केंद्रामध्ये गोवरचा प्रादुर्भाव शहरामध्ये वाढलेला आहे तिथे लसीकरण वाढावं यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती ड्राईव्ह घेतला जात आहे. मुळात गोवर सदृश सिम्पटम असणारी बालकं शोधण्यासाठी डोर टू डोर सर्व्हेलन्स सुरू केलेला आहे. एक राऊंड पूर्ण करून आता दुसरा राऊंड सुरू आहे. पण त्याचबरोबर ज्या बालकांना रिस्क आहे गोवर होण्याची मात्र ते अनव्हॅक्सिनेटेड असतील तर शासनाच्या सूचनेनुसार लसीकरण जास्त प्रमाणात व्हावं यासाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती ड्राईव्ह सुरू करण्यात आलेला आहे. जर लोकप्रतिनिधी किंवा धार्मिक गुरु यांच्या माध्यमातून लसीकरणासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न होत असेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न केला जात आहे महानगरपालिकेकडून. धर्मगुरूंशी आपण काही चर्चा केली आहेत का? त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे या बाबतीमध्ये आणि काय नेमकं ते सांगतायत किंवा तुम्ही तुमच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत काय मेसेज पोहोचवतायत? लोकप्रतिनिधी आणि धार्मिक गुरु यांच्या माध्यमातून किंवा जे काही लोकल इन्फ्लुएन्सर असतात यांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जेव्हा जातो त्यावेळी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यांचा मिळतो. कोविडमध्ये या सर्वांची आपल्याला मदत झाली होती आणि गोवरमध्ये सुद्धा त्यांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आहे आणि त्यांच्या माध्यमातून गेल्यानंतर लोकांचाही रिस्पॉन्स पॉझिटिव्ह मिळत आहे. व्हिडिओ संदीप अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात माझी सहकारी सुवर्णा घेऊन येते काही खास.